हरे कृष्णा 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 हरे हरे. हरी पुंडलिका वरदे हरते ज्ञानदेव तुकाराम. विनायकं गुरुं नौमि साक्षरी नाम स्तुतम्. ईशां चरण सानिध्यात् शिवां सा भवन्ति. साक्षरी विख्यातं ज्ञानदानपरायणम्. विनायकं गुरुं वन्दे भोगस्थैः मुक्तये. ज्ञानप्रतापैकसत्वचनामृतस्य अद्वैत भाव प्रसुताहित बुद्धिरहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. तर एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील आपला आजचा अभंग हरिनामामृत शेषावकाश मोक्ष त्याचे भूतदृष्टी पुढे नित्य नाम घोष दयाचे मंदिर याची काशीपुरी तीर्थक्षेत्र वाराणसी तीर्थक्षेत्राना साही अविनाशाशी पाही नासत पैसा एका तासामध्ये कोटी वेळा दृष्टी होती जाते दृष्टी पाहिजे तोची एका जनार्दनी ऐशी किती झाली हरिनाम सेविले तोची धन्य हरिमुखी गाता हरपती चिंता ध्यान हे मागुता जन्म घेणे. म्हणून या ठिकाणी आपल्याला नाथ महाराजांना जो काही बोध केला आणि प्रत्येक संतांनी आपल्याला बोध केला आणि कोणता तरी ग्रंथ त्या ठिकाणी निमित्त झाला आपल्याला बोधाला. इथं सुद्धा हरिपाठामध्ये उत्तम अशा प्रकारचा बोध संत एकनाथ महाराज यांनी केला की ज्यांना आपण शांतीचा सागर अशा प्रकारची उपमा देतो की त्यांच्या अंगात किती शांतता होती, या ठिकाणी किती दया होती, किती करुणा होती. मला जगाचा किती त्यांना त्रास झाला एवढंच नाही तरी पण त्यांचा त्रास सहन करून घेऊन सुद्धा त्यांचं कल्याणच व्हावा असा हेतू उदात हेतू मनात ठेवून संतांचे जे काही अमोल अशा प्रकारचं देणं आपल्याला दिलं त्यांना तर त्यांची फेड आपल्याच्यानं कदापि होणार नाही. कारण स्वतः त्या ठिकाणी उपदेश सांगितला नाही तर स्वतः वर्तन करून त्या ठिकाणी दाखवित चाली आता जाणून पावले म्हणून असं त्यांचं त्या ठिकाणी जो काही बोध अनमोल अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला दिला तर तो आपल्याला आपण जर त्यांचा उपयोग केला जतन केलं तर आपलं कल्याण होईल. तर आपण जर ते संतांचे फोटो घेऊन मिरवलो त्यांच्या नावानं उदो केला लोक मानते ना आपल्याला, लोक पैसा बी देते परंतु कल्याण होणार. कल्याण म्हणजे आपण संतांचं हे भांडवल जर आपल्याला कळायसाठी किंवा जगाच्या कल्याणासाठी जर वापरलं तर कल्याण होईल. जर या संतांच्या भांडवला जर भांडवलच केलं तर नरकाला जावा सुद्धा लागत असतो. कारण भजन ते वंगळवाणे नरका जाणे चुके ना ही तुकोबारायाचा अभंग आहे. की वंगळवाण भजन म्हणजे संताला अपेक्षित नाही अशा सांगितले आपण करायला तसं औषध घेऊन दवाखान्यात का जातो तर तेच औषध डॉक्टरच्या सल्ल्यानं घेतल्यावर त्या ठिकाणी जसं योग्य असतं अशा प्रकारचे परमार्थ करून सुद्धा अधोगती होती. परंतु तोच परमार्थ जर संतांच्या संगतीमध्ये असला तर मनोमार्ग गती, संतांची संगती मनोमार्ग गती अकळा वासरीपती नेपथ्य ह्या मार्गाने तुम्ही त्या ठिकाणी त्या परमात्म्याला आकळू शकता, परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकता, परमात्म्याला आत्मसात करू शकता आणि हा संतांचा मार्ग आहे. म्हणून त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं संतांनी आपल्याला अवघड साधन सांगितलं नाही किंवा सगळ्यामध्ये सोपं साधन म्हणजे नामचिंतन. आणि नामचिंतनाचं महत्व ज्या ग्रंथात सांगितलं त्याला हरिपाठ असं म्हणायचं आणि म्हणून तो हरीचा पाठ म्हणून हरिमुखी गाथा. आपण यांच्या हरिपाठातलं चरण जर पाहिलं ध्रुवपद तर हरिमुखी गाथा हरपली चिंता. कारण तुम्ही हरी जर त्या ठिकाणी हरीचं स्मरण केलं
आणि जर का बेविचार यथापासून केलं, अंतःकरणातून केलं, तर चिंता राहणार नाही. हा हरीच्या स्मरणाचा काही फायदा आहे. म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता. चिंता राहणार नाही, आता चिंता राहणार नाही, उद्या जन्म घडणार नाही. असा हरीच्या चिंतनाचा सोयी फायदा आहे. कारण संसारात तरी समाधानी राहू शकते काही माणसं. संसारात किती जरी संसार वाढला, परंतु समाधान वाढलं नाही, समाधान घटलं. पण संसार त्या ठिकाणी वाढल्यासारखा वाटायला लागला. तुकाराम महाराज सांगते की करिता बरोबरी दुरावशी दुरी, भावाची आपुरी वावशी, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. कारण काय लागत, परमात्मा प्राप्त करायला भाव, कारण प्रेम लागत. म्हणून तुकाराम महाराज सांगते की देवाला भक्ती आवडते, पण कोणती, हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पादी माया संसाराची, ही संसाराविषयी जे काही संसारात प्रेम आहे, तर जी काही संसाराची आवड आहे, तीच आवड देवाकडे घालायची. संकल्पादी माया संसाराची, संसारावर किती प्रेम करतो, फुटका फुटका संसार असतो, पण त्याच्यातून मन निघत नाही. इतकं संसार त्या ठिकाणी जीवाला आवडतो. मग तितका त्याला देव जर आवडला, तर मग हाच या ठिकाणी देवप्राप्तीचा उपाय सांगायला लागले. आणि ही भक्ती देवाला आवडते. म्हणून या ठिकाणी हो संसारातच खुश आहे आणि परमार्थ करायला लागला. याला कुठं परमार्थात चटक आहे, किंवा परमार्थाविषयी कुठं त्या ठिकाणी आदर आहे, आवड आहे, की परमार्थाविषयी कुठं मोह आहे. त्याला संसारामध्ये गुंतलेला आहे, किंवा संसारातलंच त्या ठिकाणी विषय वाढवायला लागला, किंवा संसारातलेच पुन्हा त्या ठिकाणी अनेक प्रकारानं त्या संसाराच्याच नादी आहे, संसाराच्या रंगात रंगायला लागला. आणि हा संसाराच्या रंगात रंगणाला देवाच्या रंगात कधी रंगा. म्हणून रंगी रंगेरे शिररंगे, काय उल्हासी पतंगे. तू देवाच्या रंगात जोपर्यंत रंगत नाहीस, तोपर्यंत तू असा त्या ठिकाणी फिरणार. म्हणून तू देवाच्या रंगात रंग, असं तुकाराम महाराज सांगते. देवाच्या रंगात जो रंगत असतो, त्याला संसाराच्या दुःखापासून वेदना होत नाहीत, किंवा ह्या संसारिक पदार्थातून तो ह्या परमार्थिक मार्गावर जाऊ शकतो. आत्मकल्याण आपलं आपण करू शकतो. कशामुळं, त्यानं देवाचं भजन केलं पाहिजे नरदेहात येऊन. नाही जर केलं तर मग त्याला त्या ठिकाणी आपलं कल्याण करता येणार नाही. आपलं कल्याण नाही झालं तर आपल्या दुःखातून स्वतः दुःखात घालला तोच कारण ठरला. कारण त्याला संधी होती की दुःखातून बाहेर पडण्यासाठी देवप्राप्ती करून घेता येत होती मनुष्य देहामुळं. पण हा मनुष्य देह असाच घ्या, देवप्राप्ती नाही करून घेता मनुष्य देह सुटला तर व्यर्थ गेला. आपण मागचा अभंग बघितला होता की बहुता सुकृती नरदेह लादला, भक्ती विन गेला अधोगती. किल्ले मोठ्या पुण्यानं जरी भेटला असला, पण भक्ती नाही केल्यामुळं तो नरदेह अधोगतीला नेऊन घालायला सुद्धा कारण ठरला. म्हणून जीवाचं पतन होत असत. पतन होणं म्हणजे जीव घसरणं, म्हणजे खाली जाणं, 184 ला जाणं, आणि दुःख अशा प्रकारचं जीवाला होत असत. म्हणून तुकोबाराय आपल्याला वेळीच सावध करतात की तुम्ही जागे व्हा, जागे व्हा. तुम्ही जर जागे झाले नाही तर पुन्हा जाग होण्याची पुढं सोय नाही. आणि आता व्यवस्था आहे, आता व्यवस्थित ध्यानात घ्या, कारण उद्या ही व्यवस्था राहणार नाही. मग शरीर राहणार नाही, आपण राहतो. आपल्याला देव करून घ्यायला जे शरीर आहे ते राहणार. मग शरीर नाही राहिलं तर उद्या मग आपला देव करून घ्यायला जे काही साधनच नाही, मग देव करण कशा. येण्याची शरीरे बराय सांगतात की येण्याची शरीरे, याच शरीराला येणं जाणं संपायचं. कारण देहाला येणं का चांगलं आहे का?
मायेने घडे पातकाच्या मुळे, संचिताचे फळ आपुलिया. मग वाया विना दुःख वाहोनय, रुसोने या काय देवावरी. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तीशी न याचा वाहू नये. का म्हणे नाव त्याचे आठवावे, तेने विसरावे जन्म दुःख. म्हणून जन्म मरणाचं दुःख त्याचं नामस्मरण करून आपल्याला जन्म मृत्यूच्या सागरातून बाहेर पडता येतं. म्हणून जन्माला आलो हेच पाप आहे. कारण आता जन्माला येऊ नये असं करावं. आता जन्माला आलो परंतु आता पुन्हा जन्माला येऊ नये, कारण जन्म का चांगला नाही. जन्म झाला की मृत्यू असतो, आणि मृत्यू म्हणल्यावर वाईट असतं. मृत्यू म्हणल्यावर सगळ्यात मोठं दुःख असतं, आणि तो मृत्यू कोणाच्या बापाला चुकत नाही. मृत्यू पासून सोडणार कोणी नाही. आपल्याला सुद्धा या मृत्यूतून बाहेर पडता येत नाही, आणि सगळे बाकीचे मृत्यूग्रस्त आहेत. मृत्यूग्रस्त म्हणजे मृत्यूच्या मुखामध्ये गेले, आणि मृत्यूच्या मुखात गेल्यामुळे ते आपल्याला काही मृत्यूपासून वाचू शकत नाही. आणि फक्त आपला देवच या ठिकाणी त्यातून बाहेर काढू शकतो. म्हणून तू देवाचं स्मरण करी जा, असं नाथ महाराजांना हरिपाठात सांगितलं. म्हणून त्यानं सगळ्याचा नाद सोडून द्या, पण देवाचा नाद धरा, आणि त्यातच तुमचं आत्महित आहे, आत्मकल्याण आहे. म्हणून सावकाश काय करा, देवाचं भजन केलं पाहिजे. आनंदानं देवाचं भजन करा, आणि संसार बळच केला पाहिजे. संसार केला पाहिजे, पण कसा की नाईलाज जेव्हा, जसं संडास बाथरूम मध्ये जातो, परंतु आता नाईलाज आहे का बसावं वाटतं तिथं, नाईलाजानं जावं लागतं. तशा प्रकारचं संसार सुद्धा नाविलाजानं करावं. आता विलाजच नाही, काय करावं. तसे एखाद्या कायद्याला जसं त्या ठिकाणी त्या तुरुंगात जावं वाटत नाही, पण नाईलाज आहे, आता काय करता. एखाद्या रोग्याला जसं दवाखान्यात जावं वाटत नाही, पण काय करता, आता नाईलाज आहे. म्हणून तशा प्रकारचे आमच्यावर वेळच आला बाबा, काय करणार. अशा त्या ठिकाणी तो म्हणत असतो. म्हणून तसं आपल्याला या ठिकाणी आता जन्माला आलोच ना, तर पुन्हा येऊ नये. येण्याची शरीरा येणं जाणं आता संपवायचं. आणि म्हणून जन्म नाही रे अधिक, तुका म्हणे माझी भाग. म्हणून आपण सगळे संतांचे ग्रंथ पाहिले, तर त्यातून जन्म सगळ्यात मोठा आहे. जन्म आणि मृत्यू याच्यासारखं दुःख नाही मोठं. आणि संसारामध्ये जे काही दुःख असेल, सगळ्यात मोठं दुःख तर जन्म आणि मृत्यू. कारण हे जन्मताना काय व्याध नाही, आणि शरीर सोडताना काय व्याध नाही. मधले काय लग्न झाले, काय ठाक झाले, काय लेकरं झाले, काय संपत्ती कमिली, काय त्या ठिकाणी मोठं घर बांधलं, काय सजावट केली, काय संपत्ती गोळा केली, काय जास्त बॅलन्स केलं, दुकान टाकले, शेती काय घेतली, सर्व काही त्या ठिकाणी प्लॉटिंग काय केली, काय काय असत सगळं काही निवडून काय आला, सगळं काही झालं. परंतु हे कौरव त्याला काय पर्याय नाही. कारण काय किती का आयुष्य, जर त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या मानानं जर पाहिलं, तर काय दर्याचं कसं त्याचं आयुष्य जर पाहायला गेलं, तर हजारो त्या ठिकाणी 4 युग 1000 वेळस गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस, 4 युग 1000 वेळस गेल्यानंतर 1 रात्र, अशा ब्रह्मदेवाला आयुष्य 100 वर्ष. असा ब्रह्मदेवाचं एवढं आयुष्य, तरी पण त्या आयुष्याला काळ. म्हणून ते ब्रह्मदेव सुद्धा काळाच्या तोंडात. आणि इथं मग कशाला मी करायला लागलो, किती दिवसाचं हे शरीर, 10 वर्षात तर होणार आहे. आता बरेच लोक त्या ठिकाणी अर्ध्याच्या पुढे झाले, आणि अर्ध्याच्या पुढे गेले म्हणल्यावर ते आता कौरच त्या ठिकाणी या संसारामध्ये चालते बोलते राहणार आहे. आणि हे जर पुन्हा जर बारीक पाहिलं, तर किती जरी त्या ठिकाणी कष्टपुष्ट असला, तर
तर क्षणामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. क्षणात सुद्धा सुटू शकतं किंवा याचं विपरीत रूप सुद्धा होऊ शकतं. याला कोणताही रोग होऊ शकतो. पुन्हा उद्या त्या ठिकाणी नाही झाला तरी मृत्यू तर आहेच. म्हणून अशा क्षणिक जीवनामध्ये काय आनंद मानायचा? की कितीक सुख आहे किंवा कितीक आयुष्य आहे. त्या आयुष्यामध्ये करण्यात सगळं चाललं. जमा, जमा करा, जमा करा, जमा करा आणि जमा करण्यात चाललं आणि शेवटी जे भोगायचं राहतं, त्याच्यातून आनंद घ्यायचा राहतो, विश्रांती घ्यायची राहते आणि आयुष्य संपतं. आयुष्य जात आहे पहा, काल जपतसे महा. सोयीताचा घोर वाद्या निराशे आणि चार. जनधारा पुत्र जन, बंधू सोयी रे पितुन. सर्व मिथ्या हे जाणून शरण रे जा देवाशी. कारण देवाला का शरण जा? की आपल्या जवळच आपलं काहीच नाही, सगळं मिथ्या आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ हे सगळं खोटं आहे. आपल्या जवळ खरं काहीच नाही, म्हणून फक्त खरा देव आहे. म्हणून देवाला जोडा. देव तू सोयरा करी आता, देवाला सोयरा करा, देव आपली सोय लागली. म्हणून देवाला सोयरा केल्यानंतर आपल्याला सुख होईल. कारण देव कसा आहे? सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो. न लगे दंडने मुंडनेचे काही. कारण सुखरूप माझा देव आहे. आणि जर माझा देव सुखरूप आहे तर मग मी कसं काय दुःखी राहू? आणि देवाचा आणि माझा संबंध आहे. आपला आणि देवाचा काय संबंध आहे? कारण देवाचा ना आपलाच संबंध आहे. बाकीच्याचा ना आपला संबंधच नाही. कारण देवाचं ना आपलंच नातं आहे, बाकीचं ना आपलं नातच नाही. कारण देव आपला आणि आपण देवाचे. म्हणून बाकीचं कोणी आपलं नाही आणि आपण कोणाचे नाही. म्हणून नेहमीच म्हणलं पाहिजे, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव कोणाचा आहे? माझा आहे. मी कोणाचा आहे? मोठेपणानं सांगतो की आम्हाला इतकी इस्टेट आहे, इतकी संपत्ती आहे, एवढी गाडी आहे, एवढा त्या ठिकाणी आमचं घर आहे, आमचं मकान आहे, आमचं काहीतरी दुकान आहे, आमचं काहीतरी इस्टेट आहे, आमचं काहीतरी बँक बॅलन्स आहे, आमचं काहीतरी पद आहे, पदवी आहे. अशा प्रकारचे सगळं मोठेपणानं सांगतो. अरे पण हे तू सांगायला लागला तेच खोटं आहे. खरा तर देव तुझा आहे आणि देवाशिवाय सगळं काही शून्य आहे. देव जोडा, याच्यात शहाणपणा. हे संसार जोडून काय तू राहत नाही जोड. सगळा संसार जोडण्यात जाईल वेळ आणि आयुष्य संपलं की सगळं काही घर भाड्याच्या घराप्रमाणे खाली करावं लागत असतं. कारण याच्यावर आपली सत्ता नाही. करू सत्ता कोणावरी खोटे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळा झालो. आता माझी करी चिंता राम रे भगवंता. पाठीपोटी नाही कोणी निर्मी सज्जन संता. म्हणून हे माझं आणि म्हणून या ठिकाणी मी याच्यात का गुतू? मी याला कशाच्या नादी लागू? कारण इथं नादी लागायसारखं काहीच नाही. आहे तर फक्त देव आहे. कारण देव खरा आहे. देव सुखरूप आहे. खोट्या वस्तूचा नाद धरून दुःखी होणं, दुःखरूप वस्तूचा संग करणं, म्हणून याच्यातून आपल्याला काही पण मिळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी देव देवासंग संबंध दृढ कसे होते? तर देवासंग संबंध दृढ होण्यासाठी त्याचं नामच घेतलं पाहिजे. नेहमी सतत त्या ठिकाणी भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे किंवा भगवंतालाच बोललं पाहिजे आणि त्याचाच म्हणून स्वतःला घेतलं पाहिजे. तो
माझा आहे आणि मी सुद्धा त्याचा आहे, अशा प्रकारचं त्या भगवंताची जेव्हा आपण आपले आपण त्याच्याशी मध्ये एकरूप होतो किंवा आपलं सुद्धा आपण जर केलं तर मग आपल्याला सुखाला पारावार नाही, असा देव आपल्याला आपलासा करायचा. आणि तो आपलासा करण्यासाठी इथं सुरुवात आहे. म्हणून अभंगाच्या सुरुवातीला सांगते, हरिनामामृत सेवी सावकाश, की हरीच्या नामाचं अमृत अमृत आहे, तर सावकाश सेवन कर. सावकाश शब्दाचा अर्थ तो त्या अमृताला अशा प्रकारचं त्या ठिकाणी शेव, की जसं त्या ठिकाणी एखादं मिष्टान्नाचं भोजन असतं, शेव शेव रुची, की एखादं त्या ठिकाणी जेवणारा असतो, तो जसं त्या ठिकाणी आवडीनं जेवत असतो, अशा प्रकारचे आनंदानं तो त्या ठिकाणी देवाचं भजन कर. आणि कारण का, देवाच्या भजनानं तुला आनंद प्राप्त होणार आहे. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. कारण सर्व जर गोविंद आहे तर आनंदाला काय पारावार, कारण आनंदच आहे. आणि ह्या आनंदाचं आपल्याला उत्सव करायचा. का जीवन म्हणजे काही टेन्शन नाही, जीवन म्हणजे काही दुःख नाही, जीवन म्हणजे काही जिम्मेदारी नाही, चिंता नाही, तर या ठिकाणी जीवन म्हणजे उत्सव आहे. आणि हा उत्सव, हा सोहळा हे भगवंताच्या स्मरणानं आपल्याला याचा या ठिकाणी आनंद घेता येतो आणि व्यक्त करता येतो. म्हणजे त्याचं त्या ठिकाणी प्रेमानं तो आनंद सुद्धा या ठिकाणी जसं मग गाऊन नाचून आनंदानं टाळ्या वाजवून मुखानं त्याचं स्मरण करून तो आनंद आपल्याला बाहेर सुद्धा या ठिकाणी येतो. आणि त्या आनंदाला काही नाही, पारावार नाही. बाकीचे आनंद आहे पण त्या आनंदात दुःख असतं, आणि दुःख असल्यामुळं तो आनंद बी कसा आहे खोटा असतो. आणि म्हणून एरते माईक दुःखाची जनती, नाही आधी आणखी अवस्थानी. कारण माईक पदार्थ, माईक शब्दाचा अर्थ जे खरेच नाही तर त्यांना त्यांच्यावर विश्वासून आपलं काय बरं होणार. सगळे वाट पाहले आमचं कशांतरी चांगलं होईल, आपलं कशांतरी चांगलं होईल, पण आपण ज्याची वाट पाहायला लागलो तो पदार्थ खरा नाही किंवा ते सर्व दुःखरूप आहे. म्हणून तुम्ही त्याच्या नादी लागू नका. काय करा म्हणले एकनाथ महाराज, ते म्हणले सावकाश देवाचं भजन करा, म्हणजे प्रेमानं का आनंदाने का अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला आनंद, भजन करतानाच आनंद वाटला पाहिजे. म्हणून इतका आनंदाने त्या ठिकाणी तुम्ही त्या देवाचं गात जागा, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. कारण गात जागा, पुन्हा गा आणि जागा, जागरा मध्ये आपला देवाचा आपला संबंध आहे. बाकीचे मला जे मायाकृत अशा प्रकारचे हे सर्व काही जग याचा माझा काही संबंध नाही. कारण काही काळापुरता संबंध असला तरी पण ह्यो काल्पनिक संबंध आहे, वास्तविक नाही. कारण कवाशिक कोणाचा संबंध तुटेल काही सांगता येत नाही. म्हणून हे तात्पुरतं आहे. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, अभ्राची सावली जाईन रया. कारण हे कवाशिक प्रपंच निघून जाईल, काही सांगता येत नाही. आणि आयुष्य तर निघून चाललंय, बरंच आयुष्य गेलं, कितीक राहिलं काही सांगता येत नाही. म्हणून काय कर, जेणे नव्हे जन्म यमाची जाता, तुला यमाकडे जायचं काम नाही असं काहीतरी कर. अशी साधना करा काय, कारण साधना करता येते मनुष्य देहातल्या जीवाला. मग त्यानं साधना करून आपलं कल्याण करून घ्यायसाठी नाथ महाराज सांगते सावकाश भजन करा. सावकाश म्हणजे अवकाश द्या, वेळ द्या. चिंतनाने काय होत असतं, देवाच्या चिंतनानं दुःख राहत नसतं. दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारीलाशी, त्यांचे वर्मत्व अम्मापाशी, सुखी राहिलाचे प्रेमाची. कारण देव आपल्या जवळ राहत असतो, सुखाने राहतो, प्रेमानं राहतो, आवडीनं राहतो. म्हणून अशा प्रकारचं आपल्याला सुद्धा देव आवडला पाहिजे. आवडू नाही दुसरं काही, संसार आवडू नाही, देव आवडल्याशिवाय
राहू नये. मग आवडावं तर फक्त देवच आवडा, आणि संसार जर आवडू लागला तर संसारात मध्ये जीव आसक्त होत असतो, आणि संसारामध्ये आसक्त होऊन शेवटी त्याच्या संसार मनासारखा होत नाही, किंवा संसार पूर्ण होत नाही, संसारातली आशा संपत नाही, आणि आशा तशीच राहते, इच्छा अपूर्ण राहून शरीर सुटतं. शरीर सुटलं म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी इच्छेप्रमाणे, त्या वासनेप्रमाणे पुन्हा वासनेचं प्राबल्य. मग कोणती वासना समोर येईल आणि कोणतं शरीर भेटन हे काही सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी आपण आलो, तर इथं आलो म्हणजे आपण खूप मोठ्या जागेवर आलो, खूप आपण महत्वाच्या जागेवर आलो. म्हणून करावी तातडी परमार्थाची. कारण परमार्थाची काय करा म्हणजे गडबड करा. कारण शरीर आपल्याला काही आधी काही माहित होणार नाही की शरीर सुटणार आहे, म्हणून कधी सुटण्याचा नियम नाही. म्हणून करावी तातडी परमार्थाची. कारण अशा प्रकारचं आम्ही काहीतरी आमचं एवढं हो द्या, मग आम्हाला परमार्थच करायचा. काही म्हणते आम्हाला अजून नेमकं आम्ही व्यवहारात लागलो तर आम्हाला नंतर परमार्थच करायचा, असे म्हणणारे कधीच परमार्थ घेत नाही. कारण आताच सुरुवात कर, आता नेमका आता जर सुरुवात केली तर तो त्या ठिकाणी सावध झाला म्हणता येईल. कारण उद्या करू म्हणणारे करीतच नाही. कारण आपल्याला माहिती आहे, करू 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 मानता मानता कवाशी मरण भस्कर मध्ये येतं, आणि मरण मध्ये आल्यावर मग त्या ठिकाणी सगळंच राहून जातं. म्हणून लवकर करावी तातडी परमार्थ. तातडी करा शब्दाचा अर्थ काय करा की गडबड करा. तुम्ही या ठिकाणी अशी जर तातडी नाही केली, उद्या आपली सोय लागायची राहून जाईल. आपली सोय कोण लावणार? देव सोय लावतो. मग देवाला सोय राखा. देव तू सोय राख करी आता. जन्मांती जन्मालासी नरा, जन्मांती जन्मालासी नरा, देव तू सोय राख करी आता. देव तू सोय राख करी आता. करी बापाचा सोयीचा स्वार्थ, करी बापाचा सोयीचा स्वार्थ. स्वतःचा स्वार्थ कर. प्रत्येकाला वाटतं मी माझ्या व्यवहारामध्ये काहीतरी दक्ष आहे, मी माझं हित करायला लागलो, किंवा मी माझ्या हितावर आहे, मी माझ्याकरता काहीतरी करायला लागलो, किंवा मी जे करायला लागलो त्यामध्ये माझं हित आहे असं वाटत. परंतु देवाचं हित नाही. संसारामध्ये देवाचं हित नाही, देवाचा घात. त्यानं देव ध्यानात घेणं हे त्याचं हित आहे. हिताचे करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. तुला हित करा वाटतं का? मग देवाचं चिंतन, देवाचं भजन कर. याच्यात काय तुझं हित आहे? बाकीच्या गोष्टी हिताच्या वाटायला लागल्या, परंतु हित नाही. आणि बाकीच्याला तुझं हित सुद्धा माहित नाही. हित नाही धावे जननी जनका, हित नाही धावे जननी जनका, धाविला लौकिकाचारती, धाविला लौकिकाचारती, धाविला लौकिकाचारती, धाविला लौकिकाचारती. म्हणून बाकीच्या लोकांना हित माहित नाही, तेव्हा या देवाला आणि संताला माहित नाही. आणि संत आपल्याला आपल्या हितावर जागा करते, ते दुसरीकडे आपल्याला भटकू देत नाही. आपली भटकंती त्यांच्याकडे आल्यानंतर थांबत असते, आणि शिष्य काय करते तर देवाकडे लावते. देवाच्या ठिकाणी आपल्याला नेऊन बसविते. आपल्या पदी बैसविले बाप रुक्मा देवरे विठ्ठले भक्ता दिले अभयकर, देवाच्या मांडीवर नेऊन बसविते. अशा प्रकारचे संतांचं काम काय आहे?
की संत अशा प्रकारचे आहेत. आणि जर ते आतले जीव त्या ठिकाणी त्यांना शरीर भेटले, परंतु त्यांना देव कळण्याची सोय नाही झाली. आपल्याला सोय झाली तर आपण संसाराला प्राधान्य देऊन बसलो. संसार गौण समजून ज्यानं देव ध्यानात घेतला तर त्याविषयी खूप त्या ठिकाणी महत्वात सांगते की धन्य झालो. आता संसारामध्ये असून देव ध्यानात घेणारा कसा आहे ते म्हणले, धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे यावाही काळ. कारण काळाच्या हातामध्ये मी आता सापडणार नाही, कारण मी कस झालो, धन्य झालो. ही धन्यता आपल्याला आपल्याच चिंतनानं विचारानं लक्षात घेता येते. म्हणून ही संताचा मार्ग आहे आणि या संताच्या मार्गानं प्रत्येकानं ह्या मार्गानं जर चालला तर त्याचं आत्महित अनायासन होतं, सहज. त्याला काही कोणत्या प्रकारचं कठीणाई नाही किंवा काहीतरी कोणत्या प्रकारचे कर्मकांड करायची गरज नाही, कोणत्या प्रकारचा योगाभ्यास करायची गरज नाही. योग याग तपे केली तयाने अमुपे, की त्यानं सगळं काही पुण्य केलं. जो अशा प्रकारचे देव ध्यानात घेतला तो कोणता पुण्य करत राहिला, त्याला काय मिळवायचं नाही. तो सकळही पडिनला तपे तो चित्त पिन्नला, अष्टांग अभ्यासला तेने की. कारण सर्व काही तपस्वी आणि सर्व काही त्यानं तप केलं, योग केला, व्रत केलं, कोणी केलं. अशा प्रकारच्या बोधावर जो आहे त्यानं केलं. ज्याला देव आवडला त्यानं केलं. ज्याला देवाविषयी ज्ञान किंवा देवकडून घेऊन मी आनंदी होईल असं संताकडून ऐकल्यानंतर मग संत काय करते, देव कळून घ्यायचा रस्ता त्याला दाखवित असते. कारण संत काय करते, मार्ग लावणे केले आहे दयानिधी संत ते. कारण संत दयानिधी आहेत, त्यांनी मार्ग दाखविला आणि त्या मार्गाने आपण चाललो पाहिजे. म्हणून साधू संतांना ग्रंथ लिहिले. ते ग्रंथातून सुद्धा आपल्याला खूप अशा प्रकारचं ज्ञान होत असतं, कळत असतं. कारण हे मार्ग आहे की त्यांनी जी काही शिकवण दिली तर ते गाथा रूपानं, ज्ञानेश्वरी भागवत रूपानं जी काही शिकवण आपल्याला दिली तर ती आपण शिकलो पाहिजे, त्या रस्त्यानं आपण गेलो पाहिजे. तर त्या ठिकाणी आपण संताचे म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही तर संताचे म्हणून घ्यायचं आणि आपलं जे सोडायचं नाही, आपलं ते चालू द्यायचं. आणि आम्ही कोणाचे, संताचे. संताचे किती जरी तुम्ही संत, आपण जर संताचे म्हणून घेतलं पण संतांनी सांगितलेले शब्द त्याने सांगितलं एक आणि हे करायला लागले एक. मनोमार्ग आवडतो का संताची संगती आवडत? मनोमार्ग आवडतो. मन आपलं तिकडच आलं नाही तर ते मन संसारात गुंतलं. आणि मनोमार्ग म्हणजे मनानं जिकडं धाव घेईन तिकडं जाणार. मन काय करत तर धाव घेत. तसं पाणी काय करत तर उताराकडे पळत. उतार जिकडे जास्त असतो तिकडे पाणी पळत असत. तसं मन सुद्धा काय तर विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंव. विषयाच्या ओढीनं भुललं. संसार मार्गामध्ये आपल्याला पाहतो आपण की मन काय करतात की इकडं तिकडं उडीत असतं. परंतु परमार्थामध्ये अगोदर काय मनाला वळण लावा. तुकाराम महाराज सुद्धा सकाळच्या भजनामध्ये सांगते की मनाला काय करा, वळण लावा. कोणतं वळण लावा? तुम्ही जर देवाकडं मन लावलं तर मग कुठं काय मन धावन का तुमचं? नाही धावणार. आता कोठे जावे मन? तुझे चरण देखील या. म्हणून देवाचं भजनच का करायचं, देवाचं नावच का घ्यायचं, कुठल्या बरोबर देवाचं भजन काय करायचं, रात्री देवाचं भजन काय करायचं, दिवसभरी चिंतन काय करायचं. कारण आपल्या मनाला आपण कोणतरी राखणदार ठेवला, ते मन त्याच्या हातात आपण दिलंय. आता प्रभू तुला काय करायचं, या मनात काय करून घ्यायचं ते करून घेणार. तर ते मन आपल्याला शिल्याशिवाय राहणार नाही, दुर्गतीला आणि दुःख देईन. म्हणून तेच मन आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, अनेक योनीमध्ये त्यानं आपल्याला फिरले.
अनेक दुःखातून त्यानं आपल्याला परेशान केलं. तर आपण आता अनेक योनीत जर जायचं नसलं तर त्या मनाला देवाकडे लावा. देवाकडे लावून ते मन या ठिकाणी काय करता येतं आपल्याला, तर देवरूप करता येईल. देवरूप कसं करता येईल ते म्हणले, मन हे राम, मन हे राम, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. मनच काय झालं, राम झालं. आता राम कसं झालं, आपण त्या देवाचा ध्यास धरला त्या मनामध्ये. आता ध्यासाना सुद्धा तसं होत असतं. जसं दृष्टांत आपल्याला दिलेले, तुका म्हणे आळी झाली भिंगोरी सगळी, की भिंगोरीनं काय केलं, त्या आळीला आणलं आणि त्या आळी काय केली, त्या ध्यासानं, त्या भिंगुरीच्या ध्यासानं त्या ठिकाणी भिंगुरी. माईक कोणाचं चालू आहे, माईक बंद करा बरं. म्हणून आपल्याला ध्यानात घेता येतं की तुकाराम महाराज आपल्याला सांगते की सगळी आळी कोण झाली, तर भिंगुरती झाली. म्हणून ध्यास, आपल्या चित्तामध्ये जर आपण भगवंताचा ध्यास धरला तर भगवंत आपण आहोतच, काय व्हायचे नाही. आहेशी तू अंगा, अंगे डोळे वगळी, डोळे उघड, तू अंगानच देव आहेस. म्हणून परमात्मा प्राप्त करायचा नाही, आहे तोच परमात्मा आपल्याला ध्यानात घ्यायचा. कारण देव मानला की आनंद असतो आणि आनंद प्रत्येकाला आवडतो. आनंद, सुख कोणाला आवडत नाही. आणि सुख, सुख प्रत्येकाला आवडतं, परंतु आपण ज्यात सुख पाहलो का त्याचे सुख नाही, ते संसार दुःख रूप आहे. मग सुख पाहिजे ना, मग देवाचं भजन करा. नाही सुख भेटत का, आता सुख भेटत. या संसारामधलं सुख त्या ठिकाणी पाहला का, संसार कवाशिक त्या ठिकाणी सरकन काही सांगता येत नाही. कधी बाजूला सरकन, कधी दुःखाची आपल्याला अनुभूती येईल, काही सांगता येत नाही. कारण सुख झालं नाही का राहिलं नाही, सुख झाले पण राहिलं नाही. पण आपल्याला वाटतं सुख व्हावा आणि ते सुख जाऊच नाही. असं संसारातलं कोणतं सुख आहे की जे होतं जातच नाही म्हणून, तर ते फक्त असं एक सुख आहे, अविनाश देवाचं सुख, की देव सुखरूप आहे आणि त्या देवाच्या सुखानच खरं सुख होत असतं. म्हणून सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, किंवा सर्व सुखाचे अगर बाप रुक्मा देवी. देव सुखरूप आहे, म्हणून जर सुख पाहिजे असलं तर आपण सुद्धा त्या ठिकाणी देवाचं भजन करून किंवा देवाला कळून घेऊन कोणतं बी करा. एक तर देवाला ओळखा, देवाला ओळखायला गेले तर आपणच देव ठरतो. त्यात मग देवाचं भजन करून देवरूप होऊ शकतो. एक तर त्या ठिकाणी देवाला ध्येय करा किंवा ज्ञेय करा, परंतु कसं बी करा, परंतु आता या ठिकाणी नरदेह फुकट जाऊच देऊ नका. कारण नरदेह हा मनुष्य देहाची ज्ञान आहे, सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. अशी कोणत्या ज्ञानानं, मनुष्य देहातल्या ज्ञानानं. आणि म्हणून मनुष्य देहातल्या ज्ञानानं आपल्याला देवाची प्राप्ती करून घेता येते. म्हणून या ठिकाणी आता आपण खूप महत्वाच्या जागेवर आलो. म्हणून महत्वाचं काम सांगायला लागले. कोणतं काम सांगायला लागले, तुम्ही हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढे. दृष्टीपुढे मोक्ष भूस आहे. कारण मोक्ष सुद्धा नको, मोक्ष सुखा आणवला आता. कारण मोक्ष का नको, अरे मुक्तच आहोत असं कळत असत. मुक्त असल्यावर मुक्त काय व्हायचं. म्हणून या ठिकाणी मला बंधन असल्यावर मुक्त, कारण मला बंधनच नाही, बंधनाचे नाही मुक्त कातया म्हणावे, बंधनच नाही. कारण बंधनापासून उकललेल्या जाती. अशा प्रकारचं त्या ठिकाणी हरिनामामृत म्हणून सावकाश, म्हणजे नेहमीच त्या ठिकाणी भजन कर, सावकाश सेवी. आणि त्याचं काय होईल, हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष सुद्धा तुच्छ वाटत. नाहीतर त्या ठिकाणी परमार्थ करणाऱ्या माणसाला जर अपेक्षा वाढल्या तर मग त्याला सुद्धा अधोगती चुकत नाही. वाटतं परमार्थ करायला लागला, पण परमार्थ करून जर त्याला देव नाही आवडला, संपत्तीच आवडायला लागली, तर आपण पाहतो महाराज लोक आता संपत्तीच्या माग, त्याला पैसा पाहिजे, मान्यता पाहिजे. जर का देव नाही आवडला आणि दुसरीकडे जर काहीतरी आवडू लागलं तर मग पुन्हा महाराज होऊन बी नरकात जावं लागलं.
संसार करून तर जावाच लागत. म्हणून आपण जर देव आपला विषय काय पाहिजे, विषय तो त्यांचा झाला नारायण, मग तोच खरा महात्मा आहे, तोच खरा महाराज आहे, तो खरा वंदनीय आहे. आणि त्याला त्या ठिकाणी संत म्हणायचं की ज्यानं सगळ्यावर पाणी सोडलं देवासाठी. की तुकाराम महाराज देवाला सांगते, कशासाठी केली संसाराची होळी? अरे आम्ही संसार जाळून टाकला. कोणासाठी जाळला मला रामाला ज्यासाठी संसार जर जाळला तर मग तू मला मुख्य आहे, मला बाकीच्या गोष्टी नसल्या ती जमते, फक्त मला तू पाहिजे, कारण मला तू आवडतो. म्हणून देव इतका आवडत होता त्यांना की देवाला म्हणत होते की माया पुढून जाऊच नको तू. आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. असाच उभा राहा, कारण आवडती वस्तू आपल्या जवळून जाऊच नाही असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आपली आवडती वस्तू आपण काय करू शकतो? आपली आवडती वस्तू देव व्हायला पाहिजे, आपला देव आवडला पाहिजे. देव आवडला की जमलं, बाकी काहीच आवडत नाही. सगळा संसार भंगार, सगळा संसार या ठिकाणी मृत्यूग्रस्त आहे, दुःखरूप आहे. एवढंच नाही तर हा स्वप्न आहे, कारण स्वप्न नाही की प्रपंच सुद्धा काही स्वप्न आहे. कारण हा सर्व हरिपाठात सांगितलं की लतिका व्यवहार सर्व संसार वाया यरधार हरिकृष्ण. सर्व काही या ठिकाणी प्रपंच लटका आहे. आणि लटका प्रपंच म्हणल्यावर आपण याच्या नादी लागलो सत्य समजून हेच आपला घात आहे. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी याच्यातून बाहेर पडायचा मार्ग काय म्हणजे, आता बाहेर पडायचं का? मग त्या सत्य असणाऱ्या देवाचं नामस्मरण करा, सावकाश करा. आणि हरिनाम अमृत तुम्ही सावकाश, मोक्ष त्याचे भूस, त्याच्या पुढे मोक्ष भूस आहे. दृष्टी पुढे नित्य नाम घोष, नेहमीच नामस्मरण. त्याचे घरी होतं का? तर ते नावाला घर आहे पण असायला काशी आहे. कारण जसं काशी क्षेत्र पवित्र आहे का, तर तिथं नामस्मरण आहे म्हणून पवित्र आहे. ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये नामस्मरण असन तर तो त्या ठिकाणी ते क्षेत्र काशी आहे. नित्य नाम घोष, कारण देवाचं नाव पाहिजे, नित्य पाहिजे. कारण नित्य शब्दाला किंमत आहे बरं. एक मिनिट महाराज, रामचंद्र महाराज कोण आहे? स्पीकर बंद करा ना तुमचा, किती डिस्टर्ब होते. हॅलो. म्हणून रामकृष्ण देवाचं नाव आपण जर नित्य घेतलं तर काय होत असत, आपलं अंतकरण शुद्ध होतं. आणि अंतकरण शुद्ध होऊन आपल्याला मी परमात्मा याचं कळत असत. म्हणून सावकाश, मोक्ष त्याचे घोष दृष्टीपुढे, नेहमीच जर देवाचं नाव घेतलं, कारण नेमाला किंमत असते. तुका म्हणे काही नाही नेमा विन, मोकळा तो शिन व्यर्थ जाय. कारण नेमाशिवाय काय नाही, कारण नेम महत्वाचा आहे. कोणता नेम करा? नित्य नेम आम्ही तो काने दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्या जवळ. इथं पण सांगितलं की लक्ष्मी वल्लभ कुठं आहे, तर त्याच्याकडे आहे. इकडे पण सांगितलं हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे घोष दृष्टीपुढे, नित्यनाम घोष दयाचे मंदिर, त्याची काशीपुरी तीर्थक्षर. तीच काशी आहे, तीच तीर्थ आहे, ती खरी पवित्रता आहे. जिथं त्या भगवंताचं नामस्मरण केलं जातं तर मग देह जरी असला तरी पण ते पवित्र होत असतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो देहाच सर्व काळ. कारण सर्व काळ देवाचं नामस्मरण ज्या वाटत केलं जातं तो देह पवित्र आहे, ती वाणी पवित्र आहे. आणि म्हणून त्या भगवंताच्या नामासाठी आपण या देहाचा उपयोग करा, वाणीचा उपयोग करा. आणि प्रत्येक इंद्रिय त्या भगवंताच्याच चरणाजवळ अर्पण करा किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये याला राखवा. कारण त्यासाठी या ठिकाणी हे दिले, रंगी रंगेरे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे, शरीर जायाचे ठेव तरीशी अभिलाष धने. कारण हे दुसऱ्याच ठेवून आहे, हे काळाचं आहे, काही काळापुरतं राहणार आहे, पुन्हा हे निघून जाणार, म्हणून हे दुसऱ्याच आहे. आणि तू स्वतः माझं म्हणायला लागला, परंतु तुला तर वाटतं की मी अजून राहावा 4 दिवस, का राहत नाही? करू शकता कोण? कारण
पण हे तुझं नाही, त्याच्यावर काळाची सत्ता आहे. मग त्याची सत्ता आहे काय त्याचे आपलं नाही. आपल्या हिताचे नव्हते साया गृहदारा असत नव्हतं, आपल्या हिताचं नाही. पण आपण या ठिकाणी आलो, मोठी गोष्ट झाली. भगवंताने आपला देह दिला, हे लय मोठं काम झालं. या ठिकाणी आता आपण त्या भगवंताच्या सानिध्यात राहून, त्या भगवंताच्या ध्यासात राहून, त्या भगवंताची ओळख करून घेऊन, त्या भगवंताशी नातं जोडून एकेक प्रकाराने आपल्याला भगवंताची ऐक्यता साधता येते. म्हणून सावकाश मोक्ष त्याचे वसदृष्टी पुढे नित्यनाम वस जयाचे मंदिरी त्याची काशी तीर्थक्षेत्र वाराणसी तीर्थक्षेत्र नास आहे अविनाशाशी पाय नास कैसा. एका तासा माझी होती याला सृष्टी सांगितलं की वाराणसी तीर्थला सुद्धा नाश आहे, अविनाशाला नाश नाही. कारण अविनाश कोण आहे तर प्रत्येक जीव हा अविनाशी आहे. कारण नाश नाही तर देहाचा नाश, पण देहाच्या नाशाबरोबर आपला नाश नाही. देहाच्या नाशासंग आपला नाश होत नाही. देहाबरोबर मी मरतो असं म्हणलं की आपण दुसऱ्याचा धर्म घेतला. आणि परधर्म भयावह, स्वधर्म निधनम श्रेय, परधर्म भयावह. परधर्म दुसऱ्याच्या धर्मानं राहणं हे भयावह आहे. म्हणून श्वेश्वे कर्मणा विरतम संसिद्धी लपती न राहा. स्वतःच्या कर्मानं स्वतःच्या धर्मानं जर राहिलं तर संसिद्धी प्राप्त होती, आणि परधर्माने जर वागलं तर अधोगती प्राप्त होती. म्हणून आपला स्वधर्म काय, म्हणून या ठिकाणी स्वधर्मानं राहणं हा स्वधर्म आपला संत शिकित असते. धर्म दागो निवृत्तीचा धर्म आहे आपला. आपण प्रवृत्तीत आहे. प्रवृत्ती म्हणजे आपण या मी माझं खरं म्हणायला लागलो. वास्तविक कोणाचा कोणाशी नगडे संबंध आहे शुद्ध बुद्ध थाईचे थाई. कारण कोणाचाच कोणाचा संबंध नाही. आपण आपलं कोणाचं नातं नाही. आपलं या ठिकाणी काही मी माझ्या वस्तू नाही. वास्तविक या ठिकाणी आपण काहीतरी काळापुरती या ठिकाणी प्रवासी आहोत. आणि असं समजून आपण या प्रापंचिक वस्तूचा उपयोग देव जोडायसाठी करणं, या देहाचा उपयोग सुद्धा देव प्राप्तीसाठी करणं, हेच या ठिकाणी यामध्ये हित आहे. याच आपलं खरं कल्याण आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगते. आणि या ठिकाणी सुद्धा महाराज सांगते, एका तासा माझी खोटी येणार सृष्टी. अरे ज्या सृष्टीला तू खरं म्हणायला लागला का, ती सृष्टी आणि दृष्टी म्हणजे मन सुद्धा एका क्षणामध्ये नाही तर लावून डोळा उघडे. ज्ञानेश्वर महाराज तो पुन्हा सांगते की डोळा लावून उघडूस तर कोटी वेळेत जग बदलत. आणि एकनाथ महाराज सांगते, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. एका घंट्यामध्ये सृष्टी कोटी वेळच बदलत, कोटी वेळच घडतील मोडत. हा प्रपंच किती त्या ठिकाणी क्षणिक आहे. कारण हा प्रपंच शब्द म्हणून सुद्धा प्रपंच बदलला इतका क्षणिक आहे. बदललं म्हणल्यावर पूर्वीच गेलं दुसरं आलं. मग याच्यातलं कोणतं आपण, ते आपण काही आपण. अशी सृष्टी या ठिकाणी जाणारी येणारी आहे. दृष्टी पण अशीच आहे. कारण अंतःकरण बी असंच आहे आणि सृष्टी अशीच आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी सत्य काय वस्तू आहे नादी लागायसारखी तर फक्त देव आहे. म्हणून देवाची प्राप्ती करून घेऊन आपण त्याचं नामस्मरण करणं. म्हणून पुढे सांगते, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहिजे. एका जनार्दनी ऐशे किती झाले हरिनाम ऐशे धन्य. कारण हरीचं नामस्मरण केलं का तो धन्य आहे आणि बाकीचे वाया लागेल. कारण ज्यानं हरीचं स्मरण नाही केलं, जे हरीच्या रंगात रंगले नाही, तर ते अशा प्रकारचे त्या ठिकाणी अधोगती त्यांना चुकत नाही. असं नाथ महाराजांना आपल्याला हरिपाठात सांगितलं. आणि पुन्हा तुम्ही काय करा म्हणजे हरीचं नामस्मरण मुखाने गा. नुसतं घेऊ नका बरं का, प्रेमानं गा. कारण गाणं कसं असतं, प्रेमानं असतं. माणूस खुशीमध्ये आल्यावर गात असतो. कारण गातो कधी तर खुशीमध्ये आल्यावर गात असतो. गातो कुठं जिथं प्रेम असतं त्या ठिकाणी गातो. जसं आई काय करते, त्या बाळाला त्या ठिकाणी अंगाई गीत गाती आणि त्याला झोपी घालते. अशा प्रकारचं गाणं कुठं असतं, ज्या ठिकाणी प्रेम असतं त्या ठिकाणी गाणं असतं. म्हणून या ठिकाणी हरिमुखी गाता हरपली चिंता
तया नाही मागुता जन्म घेणे, त्याला चिंता नाही, पुन्हा जन्म नाही, अशा प्रकारचं दुःख नाही आणि त्याची कटकट यंदाचीच गेली, असं हरीच्या नामाचं चिंतन नाथ महाराज आपल्याला या ठिकाणी सांगतात. आता आपला वेळ झालेला आहे, आता पुढे पसायदान होईल. आता विश्वात्मकी देवे येणे भागेत तो शांती तो निमद ध्यान बसावे. जी फलाची व्यंकटी सांडो तया सत्कर मिळती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र दिनांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जे वांछिल तो ते लावो कांता. वर्षो सकल मंडळी विश्वरिष्ठांची मंडळी मंडळी भेटतो तया. कला कल्पतरुचे आरो चैतना चिंता मनीचे गाव. बोलती जे अर्णव चंद्रमेघे अलांछन मार्तंड जे तापैन ते सर्व सदा सज्जन स्वैरे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो निखिल लोकी भजितवादी पुरुषी अखंड आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवा. ही ध्वनी श्री विश्वेश्वराव हा होईल गाणं बसाव. येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला. येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला. येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला. पुंडलिकावर देवरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. शांती ब्रह्म